मित्रांनो, शेती म्हटली की तो तोट्याचा व्यवसाय असाच भरपूर शेतकऱ्यांचा समज असतो. परंतु जिद्द, चिकाटी व त्याला कष्टाची जोड दिली की अशक्य गोष्टसुद्धा शक्य होत असते. हीच अशक्य गोष्ट शक्य केलेली आहे एका शेतकऱ्याने. मित्रांनो, सामान्य शेतकरी ते करोडपती शेतकरीपर्यंतचा थक्क करणारा प्रवास आपण आजच्या भागात पाहणार आहोत. व्हिडिओ बघण्याआधी मानलराव द जर्नी ऑफ इन्स्पिरेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येतील. शेतात स्वतः काम करणारे हे आहेत निनापाडळी येथील प्रयोगशील व प्रगतशील शेतकरी ऋषिकेशजी ढाणे. आपण बघतोय हे बियाण्यासाठीचा गोट कांद्याचा बियाण्याचा प्लॉट आहे. याच्यासाठी चांगल्या जातीचा पुन्हा पृथ्वी गरवा जातीचा कांदा अर्धा कट करून त्याची लागवड केली जाते. सरासरी 4-4.5 महिन्यामध्ये बियाणं पक्व होतं आणि हे पक्व चांगलं बियाणं परत रोप निर्मितीसाठी किंवा रिप्रोडक्शनसाठी वापरलं जातं. मंडळी, ऋषिकेश यांचा सामान्य शेतकऱ्यापासून सुरू झालेला प्रवास कसा होता जाणून घेऊयात त्यांच्याच तोंडून. नमस्कार, माझं नाव ऋषिकेश जयसिंग ढाणे. माझं प्राथमिक शिक्षण बऱ्यापैकी जिल्हा परिषद शाळेमध्ये पाडळी गावामध्ये झालं. शाळेमध्ये मी तसा फारसा हुशार नव्हतो. इंग्लिश किंवा गणित ह्या दोन्ही विषयांचा थोडासा तिरस्कार वाटायचा. ज्यावेळी 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं त्यावेळी 10वीपर्यंत एकदम हसतखळं शिक्षण झालं आणि 10वीनंतर थोडंसं सिरियस व्हायचं ठरवलं. पण गणित या विषयाची थोडीशी भीती मनात असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये ज्या साईडला गणित नाही अशी साईड मी शोधायला लागलो. सहज मित्रांबरोबर साताऱ्याला गेलो. साताऱ्याला गेल्यानंतर बऱ्यापैकी शिवाजी कॉलेजमध्ये पोचलो. शिवाजी कॉलेजमध्ये पोचल्यावर तिथं काहीतरी व्यावसायिक शिक्षण असावं अशा हिशोबानं बघायला सुरुवात केली आणि तिथं क्रॉप सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं. तर मग सातारामध्ये क्रॉप सायन्सच्या माध्यमातून मी तर शेतीशी रिलेटेड कोर्सला शिकायला सुरुवात केली. मग हे करत असताना गरजा कमी होत्या किंवा अक्षरशः साधं स्लीपर, साधी कपडे, त्यावेळी सॅक हा प्रकारसुद्धा अगदी दुर्मिळ होता. एखाद्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये बऱ्यापैकी ती सगळी पुस्तकं टाकून साताऱ्याला जायचो आणि एकदम आनंदामध्ये कॉलेजची ती वर्ष सुरू होती. हे करत असताना जी वडिलोपार्जित शेती होती तिथं दिवसभर कॉलेज 11-12ला सुटल्यानंतर मी 1-2 गायी होत्या घरच्या, त्या गायी घेऊन शेतीवर यायचो. मग शेतीमध्ये वेगवेगळे भाजीपाला पिकं घ्यायला सुरुवात केली. त्या गायी तिथं वडाचं एक मोठं झाड होतं, तिथे त्या गायी बांधायच्या आणि त्याच्यानंतर मग तिथंच काहीतरी नांगरट करून वेगवेगळी भाजीपाला पिकं घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर मग हे तयार केलेला उत्पादित भाजीपाला विकायचा कुठं, तर तो बऱ्यापैकी साताऱ्याला नेऊन विकला जायचा. मग कधी फ्लॉवर, कधी काकडी अशी वेगवेगळी भाजीपाला पिकं घेऊन मी त्या साताऱ्याच्या मंडईमध्ये 2-3-4 तास असं तीव्र उन्हामध्ये विकायचो. पण अपेक्षित पैसे मिळायचे नाहीत किंवा आपण उत्पादित केलेल्या मालाला जे आपण कॅल्क्युलेशन लावू त्या कॅल्क्युलेशननं पैसे मिळायचे नाहीत. क्रॉप सायन्स पूर्ण केल्यानंतर मी हॉर्टिकल्चरला ॲडमिशन घेतलं. तर हॉर्टिकल्चरला ॲडमिशन घेतल्यानंतरसुद्धा राहून एकच वाटायचं की हा पोर्शन पूर्ण केल्यानंतर, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर चांगली नोकरी आपल्याला मिळणं गरजेचं आहे. मग बऱ्यापैकी डिग्रीचं सर्टिफिकेट हातात आल्यावर मी एका सेंद्रिय खत कंपनीला जॉबला सुरुवात केली. मग सेंद्रिय खत विकता तिथं मार्केटिंगला असं होतं बघा, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असतात, एखादा कार्यकर्ता येतो किंवा एखादा दुसऱ्या कंपनीवाला विचारतो की चल माझ्याकडे एवढा पगार आहे, तिकडचं बंद कर. म्हणून मी ती कंपनी बंद करून एका बियाणे कंपनीकडे जॉबला सुरुवात केली. मग त्या बियाणे कंपनीकडं जॉब करत असताना मी एक ठिकाणी एका कृषी प्रदर्शनामध्ये स्टॉल लावलेलं होतं आणि आमचे एक जवळचेच मित्र कृषी विभागामध्ये काम करणारे आले आणि मला विचारलं, अरे परवा तू ऑर्गॅनिक कंपनीमध्ये काम करत होतास, आता सीड कंपनीकडे आलायस? नाही सर म्हटलं, तिकडे जरा पेमेंट कमी होतं. ठीक आहे म्हणले, आज सीड, परवा ऑर्गॅनिक करत होता, आता उद्या आणि वेगळी कंपनी असणार आहे तुझी. थोडंसं कुठंतरी मला लागलं की चला की आपण करतोय थोडंसं चुकीचंच करतोय, कारण ह्यातनं काय आपण स्थिर होणार नाही किंवा ह्यातनं आपल्याला प्रॉपर काय मिळणार नाही. तरीसुद्धा सीड कंपनीकडनं मी कालांतराने एका मायक्रोन्यूट्रिएंट कंपनीकडे जॉबला जायला सुरुवात केली. तिकडं मार्केटिंगचं काम होतं. पगार तिथं थोडासा जास्त होता. त्यावेळी बेसिक मला आठवतं 3,500च्या जवळपास पगार होता आणि बऱ्यापैकी टार्गेट असायचं. टार्गेट अचीव केलं की त्यात थोडंसं अजून पेमेंट वाढवून मिळायचं. ट्रॅव्हलिंग अलाउन्स वेगळा असायचा आणि थोडंसं गावापासून लांब राहायला लागायचं. त्याच्यामुळे शेतीकडे तेवढं लक्ष मला देता येत नव्हतं की जेवढं अगोदर देत होतं. शेती करत करत कंपन्यांचं काम माझं चालू होतं. ज्या कंपनीकडे काम करायचो तिथं पूर्ण टार्गेट ओरिएंटेड काम असायचं. कायम अपमानजनक शब्द कानावर पडायचे किंवा तिथल्या मालकांचं एक वाक्य होतं की तुम्ही स्वतःसाठी काम करताय, कंपनीसाठी काम करत नाही. तर हे गोष्ट कुठेतरी खटकायची की आपण एवढं जीव तोडून काम करतोय, मनापासून काम करतोय आणि ह्यांचं समोरनं वाक्य असं आहे की तुम्ही स्वतःसाठी काम करताय.
ठीक आहे आम्ही स्वतःच्या स्वतःसाठी करतोयच, पण त्यातनं कंपनीला आउटपुट मिळतोयच ना, निश्चित मिळतोय असं मनापासून वाटायचं. मग एक जाणीव झाली होती की आपण काम केलं तर त्याचा आउटपुट आपल्यालाच मिळाला पाहिजे आणि अगदी मिनिमम 30-40% मार्जिन असणारं एखादं आपलं प्रोडक्शन असेल किंवा आपलं प्रोडक्ट असेल तरी आपण ₹1,00,000 सेल केला तरी 30-40,000 आपल्याला 30-40,000 रुपये आपल्याला निश्चितच मिळून जातील. असा विचार करून मी स्वतःचा काहीतरी बिझनेस असावा म्हणून थोडंसं काय बिझनेस असावा या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. आणि त्यावेळी मला असं सुचलं की आपण रोपवाटिका व्यवसायामध्ये सुरुवात करूया की ज्याला भांडवल पण कमी लागेल, आपल्याकडे असेही पैसे नाहीत आणि कमी भांडवलामध्ये एखादा व्यवसाय सुरुवात होईल की ज्यामधनं आपण भांडवल जमवू आणि थोडंसं अजून व्यवसाय वृद्धी करता येईल. तर त्यावेळी आपण शेवटचा पगार म्हणजे ₹3,500 जो पगार आलेला होता तो पगार घेऊन आपण व्यवसायाला सुरुवात केली. मग त्यामध्ये आपण आणलं काय तर सुरुवातीला शेवग्याच्या बिया आणि पॉलिथिन पिशव्या हेच आपलं व्यवसायाचं कॅपिटल होतं. आणि जी लागणारी गाळाची माती होती ती आपल्याला जवळच्याच एका शेतकऱ्याने अशीच फ्री दिली होती. त्यावेळीचा तो क्षणसुद्धा आजही आठवतो, कारण त्यानं ती दिलेली एक ट्रॉली मातीसुद्धा आपल्याला आज फार मोठी आहे, आपल्यासाठी फार मोठं काम करून गेली होती. तसं सांगायला गेलं तर घरची परिस्थिती थोडी हालाखीचीच होती की गरजा जरी कमी असल्या तरी बऱ्याच लहान लहान गोष्टींसाठी सुद्धा भरपूर स्ट्रगल करावं लागायचं किंवा त्या गोष्टी त्यावेळी मिळायच्या नाहीत. पण कोणाकडे तक्रार करण्यासारखा तो वाव नव्हता किंवा आपल्याला तशी सवयही नव्हती. तर मग ज्यावेळी आपण रोपं विकायला लागलो त्यावेळी लोकांकडून वेगवेगळ्या रोपांची मागणी आपल्याला यायला लागली. मग मला व्यावसायिकांना एक असं सांगावंसं वाटेल आणि मागं जाऊन थोडंसं की आपला उत्पादन खर्च कमीत कमी आणि जास्तीत जास्त दरामध्ये आपण विक्री करतोय तरच आपल्याला चांगले पैसे मिळतील. मग उत्पादन खर्च कमी करायला काय करावं लागेल त्या गोष्टीने त्या बाबींवरती मी चांगला विचार करायचो नेहमीच. तर आंब्याच्या कलमांबाबतीत सांगायचं झालं तर आंब्याची कवळी रोपं आपल्याला विकत मिळायची नर्सऱ्यांमधनं, पण ती घेणं आपल्याला शक्य नव्हतं. एक वेळ अशी आली की मी मार्केटमध्ये ज्या दलालांकडं किंवा ज्या लोकांकडं माल विकायचो तिथंच एक दलाल थोडेसे ओळखीचे झाले होते की जे आंब्यामध्ये व्यापार करायचे. मी त्यांना विचारलं, म्हणलं साहेब तुमचा तो सडलेले आंबे मला मिळतील का किंवा थोडंसं मला रोपं तयार करायचीत. तर ते म्हणले अरे आनंद आहे, तू ही सगळी माझं एक ठिकाणी गोडाऊन आहे, त्या गोडाऊनमधनं ते सडलेले आंबे घेऊन जा, असेच ठिकाणी ठेवलेत. मग मी एक 3 व्हीलर भाड्यानं केलं आणि त्यांच्या गोडाऊनला एक मला वाटतं 9-10च्या दरम्यान 10-11 दरम्यान पोचलो. ते एक मित्र होता बरोबर, म्हणजे मित्र कम कामगार असा होता आणि ते गाडीचे ड्रायव्हर, असे सगळे आम्ही तिथं पोचल्यावर तिथे एक मोठं मंगल कार्यालय होतं साताऱ्यामधलं आणि त्या मंगल कार्यालयामध्ये एक मोठा लग्नाचा इव्हेंट होता. तर त्या 3 व्हीलरवाल्या ड्रायव्हरनं गाडी तिथनं वळवायला लागला. तर मी त्यांना विचारलं आपण त्या आंब्याच्या खोई न्यायला आलो आहे, तर म्हटलं गाडी का वळवत आहे. तर त्यांनी मला सांगितलं अरे लग्न आहे तिथं, आता लोक एवढी पॉश कपड्यामध्ये पेटे वगैरे घालून उभे आहेत आणि आपण तिथं कुठं कोई भरणार. तर मला एक काम करा, तिथं 3 व्हीलर लावा तुमची आणि मग आम्ही ते भरतो आणि तुम्ही या परत. म्हटलं नाही म्हटलं अरे एवढ्या सगळ्या खराब आंबे एवढे सडलेले ते कसे भरणार. त्यावेळी मग मी त्यांना बोलू नाही शकलो, पण मनात ठाम होतं की ज्या कामाला आपण गेलो आहे त्या कामाला 100% आपल्याला नाही द्यायचं आहे. ते तिथून निघून गेल्यानंतर मग जो मित्र होता त्याला पोती धरायला लावली. आम्ही ते सडलेले आंबे ते सगळ्या बॅगमध्ये भरले आणि ते पोती बांधली आणि लग्नवाल्यांकडं आमचं काही लक्ष पण नव्हतं आणि आपल्याला त्या लोकांशी काही घेणं देणं नव्हतं. खरं तर आपलं काम ज्यावेळी आपण काम करतोय किंवा एखादी गोष्ट आपण करतोय तर ते नक्की ते आपल्यासाठी करतोय, कोणासाठी करत नाही किंवा कोण काय म्हणेल किंवा काय ह्या गोष्टीचा आपण विचार कधी करणं योग्य नाही किंवा त्या दिशेने विचार करणं योग्य नाही असं मला वाटतं. त्याच्यानंतर ते सगळे आंबे आणले आणि एक बेडवर हातरून ज्यावेळी ते उगवून आले त्यानंतर मग त्याच्यापासून आपण कलमं बनवून विकायला सुरुवात केली. ते आंब्याची कलमं विकत असताना सुद्धा ती कलमं आपल्याला पुरेशी नव्हती. मग एका शासकीय रोपवाटिकेमध्ये ज्यावेळी मी ह्याच गोष्टींना विचारणा करण्यासाठी गेलो की आपल्याला ती कलमं मिळतील का, तर त्यांनी आपल्याला एक चांगली आयडिया दिली. त्यांनी सांगितलं की तुम्हाला हीच कलमं नगरपालिकेच्या कवळी रोपं नगरपालिकेच्या त्या तिकडं कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. हे ऐकल्यावर परत मला आनंद झाला. मी लगेचच नगरपालिकेच्या कचऱ्याकडच्या दिशेनं पोचलो. त्यावेळी एकदम असे संध्याकाळची वेळ होती आणि पूर्ण लालबुंद रोपाची सगळ्या त्या कचरापट्टीवरती उगवलेली होती. तिथं असणारी घाण किंवा एकदम दुर्गंधी ही माझ्या डोळ्यांना दिसलीच नाही. मला फक्त तिथं रोपं आणि रोपांमधनं होणारा मनी कसा जनरेट होईल हेच मी बघितलं. मग मी ते रोपं आणली, कार्बन डायऑक्साईडच्या द्रावणातनं बुडवून काढली आणि ग्राफ्टिंगला सुरुवात केली. कलमं बांधत गेलो आणि बऱ्यापैकी नर्सऱ्यांना होलसेल करणाऱ्या लोकांना ती कलमं विकायला लागलो आणि त्यातनं पैसे मिळायला लागले. आता सांगायचं झालं तर कसं होतं की आपण कुठे आहोत त्याच्यावरून लोक आपली किंमत ठरवतात. म्हणजे एखाद्या पॉश मॉलमध्ये तुम्ही एखादी गोष्ट घ्यायला गेला तर तुम्ही एकदम बिनधास्त मनानं घ्याल. तीच एखाद्या रस्त्यावर घ्यायला गेला तर तुमच्या मनामध्ये अनेक विचार येतील, व्यवस्थित मिळेल का, चांगले असेल का किंवा काय. तसंच व्हायचं. बाजारामध्ये ज्यावेळी मी कलमं घेऊन बसायचो, रोपं घेऊन बसायचो त्यावेळी एखाद्या
प्रतिष्ठित नर्सरीमधल्या च्या मालकाकडं बघण्याचा दृष्टिकोन आणि माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असायचा. लोक शंकेच्या नजरेनं बघायची की हे नक्की कुठून आणलं असेल, कलम प्रॉपर असेल का, किंवा नक्की चांगल्या जातीवर झाडाचीच कलम ह्याच्यावर बांधलेला असेल का. लोक तऱ्हेचे प्रश्न विचारायची, निगेटिव्ह चर्चा करायची, टोकाचे शब्द वापरायची, फळं येतील का, नाही आले तर मी कारवाई करीन, किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागायचं. तसंच बाजारात बसलो आहे म्हणून त्याच हिशोबानं त्याच उद्देशानं लोक आपल्याशी बातचीत करायची. ह्या गोष्टींना वारंवार सामोरं जावं लागलं. नर्सरी व्यवसाय चालू असताना ज्या पटीत आपल्याला अपेक्षा होती, एकदम मोठ्या नर्सरी आपण बघितलेल्या होत्या की तिथं करोडो रुपये आणि लाखो रुपयांचा बिझनेस होतो, तसं आपल्या बाबतीत काही घडत नव्हतं. येणारे पैसे, प्रवास, इकडं तिकडं जाणं, नवीन माती आणणं, रोपांसाठी चाळणं, किंवा आणि काय गोष्टी, पॉलिथिन, ह्या गोष्टींमध्ये बऱ्यापैकी पैसे खर्च व्हायचे. आणि त्याच्यामुळं थोडंसं असं वाटायचं की आपण व्यवसाय करून किंवा ह्या व्यवसायामध्ये पडून कुठं चुकीचा निर्णय तर घेतला नाही, किंवा मग आपल्याबरोबरची मुलं कुठंतरी जॉब करून काय काळात स्टेबल होतील आणि आपण पुन्हा बॅकफुटला जाऊ का काय, अशी भीती मनात कायम वाटायची. कारण इन्कमचे इतर सोर्सेस काहीच नसल्यामुळं ह्या गोष्टींवर वारंवार विचार व्हायचा आणि कधीकधी रात्री झोपसुद्धा लागायची नाही. मग हे करत असताना आपण असं ठरवलं की चला ह्या व्यवसायाला पॅरलल लाईन म्हणून अजून काहीतरी वेगळं असावं. मग मी थोडंसं सेंद्रिय खत निर्मिती किंवा व्हर्मी कंपोस्ट निर्मितीवर विचार केला. मग भांडवल हा विषय तर होताच, पण थोडंसं जे पण भांडवल जमलं होतं त्यामध्ये व्हर्मी कंपोस्टचे बेड, एक मोठं वाडाचं झाड होतं जे आपल्या शेतीमध्ये होतं, त्या वाडाच्या झाडाखाली आपण ते व्हर्मी कंपोस्टचे बेड तयार केले. जवळपासच्या लोकांकडनं शेणखत आणलं आणि ते शेणखत त्यामध्ये भरून व्हर्मी कल्चर सोडून व्हर्मी कंपोस्ट निर्मितीला सुरुवात केली. तर त्यावेळी कसं व्हायचं की माझ्याकडे एक सायकल होती आणि एक कॉमन एम-ए-टी आमच्या सगळ्यांमध्ये होती, जे वडील, मोठा भाऊ आणि आम्ही तिघं असं मिळून वापरायचो. तर त्या एम-ए-टीवर 2 पोती 4 पोती, कधी सायकलवर 2 पोती अशी मी लोकांना पोच करून त्या व्हर्मी कंपोस्ट विकायला सुरुवात केलेली होती. तर एकदा असं झालं की एक पिकअप आपण भरलेली होती आणि आपला मार्केटिंगचा एक्झिक्युटिव्ह जो मुलगा आहे तो ती गाडी खाली करायला एक ठिकाणी गेला. मी त्याला कॉल केला की आपल्याला ती गाडी पटकन दुसरी गाडी भरायला आपल्याला परत पाठवायची, तर ती बॅग तुम्ही पटकन खाली करा आणि गाडी परत पाठवा. तर त्यानं मला सांगितलं की गाडीबरोबर हमाल नाहीत आणि मी काय बॅगांना हात लावणार नाही, मी ऑफिसर म्हणून किंवा एक्झिक्युटिव्ह म्हणून तिथं जात असतो आहे. अरे म्हणलं तिथं कोणीच नाही त्यांच्या फार्म हाऊसवरती, तर पटकन त्या बॅगा खाली ओढ. आम्ही स्वतः पण ओढत असतो आहे, आम्ही स्वतः पण 10, 20, 50, 100 फूट नेऊन बॅगा खाली करत असतो आहे. काम कुठलंही हलकं नसतं आहे, कमी नसतं आहे आणि त्याच्यामुळं काय आपली प्रतिष्ठा कमी होत नाही. मी त्याला सांगायचा प्रयत्न केला, पण त्याचे एवढे टोकाचे शब्द आले की त्यांनं मला एक सांगितलं की आजही तुम्ही एवढे 4 वर्ष स्ट्रगल करताय, 3 वर्ष तुमचे स्ट्रगल करताय, तुमच्याकडनं एम-ए-टीवरनं तुम्ही उतरू शकत नाही, 4 व्हीलर घेऊ शकत नाही, AC गाडी एखादी घेऊ शकत नाही, कारण म्हणला तुमच्या कामाचा पॅटर्न चुकीचा आहे. मला थोडंसं वाईट वाटलं की मला माहीत आहे माझं काम राईट ट्रॅक नाही किंवा आपल्याला आपल्या कामामध्ये बदल नाही करायचा, तर आपल्याला आपल्या कामाला प्रतिष्ठा द्यायची आणि जास्तीत जास्त व्यवसाय वाढवायचा ह्या त्या दृष्टीनेच आपलं काम चाललेलं होतं. मी त्याला इमिजिएट सांगितलं, ठीक आहे 1 तास 2 तासामध्ये तुला जमेल त्यावेळेला गाडी खाली करून पाठव. आणि गाडी परत आली दुपारपर्यंत, संध्याकाळपर्यंत. मग 2010 साली आपण पहिली मारुती व्हॅन घेतली. मला आजही आठवतं आहे की त्या मारुती व्हॅनमध्ये बसल्यावर मला एवढा आनंद झाला की स्वतःची एक 4 व्हीलर आपण घेतली. त्या गोष्टीमुळं मला एकदम आनंद झाला की आता ह्याच्या व्हॅनच्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढेल किंवा आपले लोकांचे संपर्क वाढतील, किंवा ज्या लोकांनी आपल्याला थोडंसं गाडी गरजेची आहे ह्या गोष्टी सांगितल्या त्यांनासुद्धा आपल्याला दाखवता येईल. अशा पद्धतीनं ती पहिल्यांदा व्हॅन आणल्यानंतर जो आनंद झाला होता, त्याच्यानंतर 20 लाखाची कार जरी आली तरी तो आनंद मला त्या व्हॅनसारखा आनंद त्यातनं मिळाला नाही. हॉर्टिकल्चर पूर्ण केल्यानंतर रोपवाटिका व्यवसाय करत असताना फळबागांमधली इकॉनॉमी दिसायची आपल्याला की फळबागा लावल्या की चांगले पैसे मिळतात, पण फळबागांबाबतीत एक की वेट करायची तयारी वाट बघायची तयारी लागायची. त्यावेळी आपण थोडंसं आवळा आणि सीताफळ फळबाग लावलेली होती, त्याच्यानंतर आंब्याची फळबाग लावलेली होती, पण त्यातनं पण तेवढा आउटपुट मिळत नव्हता. बघता बघता 2010 साली ह्या बागा मोठ्या झाल्या होत्या, त्या उत्पादनक्षम व्हायला लागल्या होत्या. आणि त्याचबरोबर आपण काही पारंपरिक पिकं घेत होतो, भाजीपाला पिकं घेत होतो, टोमॅटो, वांगी, मिरची, बटाटा वगैरे घेत होतो. मग ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला आपल्या शेतीमधनं जास्तीत जास्त कसं उत्पादन घेता येईल त्या दिशेने आपण प्रयत्न सुरू केले होते. त्याच दरम्यान आपण कोरफड लागवडीवर विचार केला की ज्यावेळी काही लोकांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून कोरफड पिकांना प्रचंड अडचणीत आणलेलं होतं. आता मला असं सांगावं असं वाटेल की बऱ्यापैकी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा तुम्हाला हमी भावानं देणारी लोक दरवेळीच म्हणता येणार नाही, पण बऱ्यापैकी त्यांचं इंटेन्शन किंवा त्यांचा हेतू शेतकऱ्याबाबतीत तितकासा चांगला नसतो. आज आपण शतावरीची अवस्था बघतोयच. तसंच त्यावेळेला कोरफड पिकाबाबतीत झालेलं होतं की
कोरफडची रोपं विकलेली गेली होती, 2 रुपयाला रोप वगैरे त्यावेळी विकलं होतं आणि हमी भावानं परत घेतो असं सांगून करोडो रुपयांची फसवणूक शेतकऱ्यांची झालेली होती. आणि ज्या व्यक्तीने रोपं दिलेली होती तो 2 वर्षांनी गायब झालेला होता. मग काय व्हायचं की शेतकऱ्यांना एक झालं होतं की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा कन्सेप्ट बदनाम झालेला होता आणि लोक फसवतात हे सिद्ध झालं होतं. मग अशा वेळेला आपण थोडंसं कोरफड पिकाचा अभ्यास करून कोरफड लागवडीवर विचार केला की आता कोरफड आपण लागवड करूया आणि नाही विकली गेली तर काहीतरी त्याचं बाय प्रोडक्ट बनवूया. अशा उद्देशानं आपण कोरफडीची लागवड ज्या आंब्याच्या फळबागांमध्ये वाढल्यामुळं दुसरंही काही येत नव्हतं तिथं लागवडीचा विचार केला. आणि त्या झाडांवर थोडासा वाळवीचा हुमणीचा पण त्रास व्हायचा. मग असंही कुठेतरी वाचनात आलं होतं की जरा बऱ्यापैकी ॲलोवेरा प्लांटेशन असेल तर वाळवीवरती कंट्रोल बसतो. मग मी इमिजिएट आंब्याच्या बागेमध्ये पहिल्यांदा कोरफडीची लागवड केली. आता बऱ्यापैकी एक निश्चित सांगावंसं वाटेल की आपण एखादं प्रोडक्ट आपल्याजवळ नसेल आणि त्याचं मार्केटिंगसाठी विचार करत असेल तर बऱ्यापैकी तेवढ्या प्रभावीपणे करू नाही शकत. म्हणून मी हाच विचार केला होता की ज्यावेळी आपल्या ॲलोवेरा तयार होईल त्याच दिवशी आपण तिचं मार्केटिंगला सुरुवात करायची. मग कोरफडीला लागणारी खतं व्यवस्था एकदम नियोजनबद्ध आपण ते केलं, भर वगैरे दिली की कोरफड आहे स्टर्डी आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं. आणि प्रॉपर अँगलनं त्याचं उत्पादन आल्यानंतर आपण कोरफडीची पानं लोकांपर्यंत प्रेझेंट करायला सुरुवात केली, द्यायला सुरुवात केली. आणि एक 7-8 महिन्यामध्ये सुरुवातीला आपल्यालाही नकारात्मक अनुभव आले त्यामध्ये सुद्धा. तर ॲलोवेरा आहे ना कोण घेत नाही, आम्ही 2 रुपयांनी किलोनी माग घेतली होती, आता आमच्याकडे एवढी पडू नये. किंवा त्यावेळी थोडंसं जागृती नसल्यामुळं म्हणा किंवा कंपन्यांपर्यंत आपण त्या अँगलनं जात नसल्यामुळं आपल्याला थोडंसं स्ट्रगल करावं लागलं. पण एक दिवस असा आला की बऱ्यापैकी लोक आपल्याला कोरफडीविषयी विचारायला लागली, कोरफडीची पानं आपल्याकडे न्यायला लागली. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला माहिती नव्हतं त्यावेळी आपण पूर्ण झाडच लोकांना कोरफडीची कट करून द्यायचो मुळासह की परत रिप्लांटेशन आपल्याला तिथं करावं लागायचं. परत आपल्याला काही मित्रांनी आयडिया दिली की ह्याची झाडं काढायची गरज नाही तर फक्त पानं आपण विकू शकतो. मग अशा पद्धतीनं आपलं पानं, रोपं, झाडं अशा तिन्ही पद्धतीनं आपल्या ॲलोवेराची विक्री सुरू झाली. त्याच्यानंतर ज्यांना ॲलोवेरा विकायचो त्यांना गवती चहा लागायचा, अजून काय प्रोडक्ट लागायचे, त्या लागवडीवर आपण भर द्यायला सुरुवात केली. आवळा सुरू झालेला होता, कच्चा आवळा विकायला सुरुवात केली. मग आवळा विकत असताना एक वेळ अशी आली की आवळा आपण काढला आणि आवळा आता पाठवणार तर त्या कंपनीमधून कॉल आला की आम्हाला काल एवढा आवळा आला आणि तुम्ही ह्या दरानं देणार असाल कमी दरानं तर तुम्ही पाठवा, अदरवाईज काही नको. थोडंसं वाईट वाटलं की चला आपल्याबरोबर दर ठरतो सगळं होतं पण शेतकऱ्याला MRP ठरवायचा अधिकार नसल्यामुळं शेतकरी अडचणीत येतो आहे. मी त्यांना परत लगेच कॉल केला की चला मी तुम्हाला काही आवळा पाठवत नाही. आणि मग मी आवळा कँडीची रेसिपी शोधली आणि त्या पद्धतीनं आपण आवळा कँडी निर्मितीला सुरुवात केली. सगळ्या गोष्टीच्या नोंदी ठेवल्या, साखर किती लागते, भांडी काय लागत आहेत, किती वेळ जातो आहे, मॅनपॉवर किती लागते. आणि एक जाणवलं की बाय प्रोडक्ट केल्यानंतर आपल्याला आवळ्यापासून एकदम चांगले अर्थार्जन होते किंवा चांगले पैसे मिळत आहेत. आणि मग अशा पद्धतीनं कमी भांडवलामध्ये एक छोटासा आपला आवळा कँडी निर्मितीचा व्यवसायाला गती मिळाली आणि सुरुवात झाली. मग हे करत असताना थोडंसं आपण गवती चहा पिकाविषयी विचार चालला होता आपला की गवती चहा ओला विकला जातो, गवती चहा स्टिक विकला जातो. तर हे आपल्याला माहिती होतं. मग आपण बऱ्याच व्हरायटीचा अभ्यास करून एक काही व्हरायटी गवती चहाची लागवड केली. ओला पाला आपण विकतच होतो, त्याची स्टिक विकत होतो. त्याच्याचबरोबर आपल्याला एका कंपनीनं फ्लेक मागितला वाळलेला. तर मग वाळलेला फ्लेक आपण बऱ्यापैकी शेडनेटमध्ये चॉपिंग करून ड्राय करून विकायला सुरुवात केली आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला चांगलं अर्थार्जन प्राप्त झालं. गवतीच्या फ्लेक म्हणजे काय तर अशा पद्धतीचा गवती चहाचे पानं कट केलेली असतात आणि ती सावलीमध्ये सुकवली जातात किंवा पॉलिहाऊसमध्ये वाळवली जातात. कसं होतं की ग्रीन टी, हर्बल टी कंपन्या ह्याचा वापर करतात आणि आपण सुद्धा रेग्युलर यूजसाठी हे करू शकतो. म्हणजे हे जर पावडर केली आपण तर ती बऱ्यापैकी ती गाळणीमधनं कपात येऊ शकते किंवा त्याचा स्वाद लोकांना नको आहे, म्हणजे जिभेवर नको आहे, तर फक्त तिचा स्वाद त्या चहामध्ये येणं गरजेचं आहे. म्हणून ह्या पद्धतीचे गवती चहा फ्लेक आपण विकायला सुरुवात केली. त्याच काळामध्ये आलं पिकाला रेट चांगले होते. आपण 2-3 एकरामध्ये आल्याचं उत्पादन घेतलं. ऑर्गॅनिक पद्धतीनं थोडंसं रासायनिक पद्धतीनं आल्यापासून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन आल्यापासून जवळपास त्या 2 वर्षाच्या काळामध्ये 25 लाखापेक्षा जास्त आर्थिक उत्पादन आपण त्या पिकापासून मिळवलं. त्यानंतरच्या काळामध्ये आपण चायनीज भाज्यांची लागवड केली. त्यातमध्ये ब्रोकोली, आईसबर्ग, झुकिनी, त्याच्यानंतर चायनीज कोबीज ह्या सगळ्या गोष्टी ह्या भाजीपाला पिकं रेग्युलर सातत्यपूर्ण घेऊन आपण हायेस्ट दरानं ते विकले. ब्रोकोली आपण 220 रुपये किलोपर्यंत ब्रोकोलीचा पिकापासून 220 रुपये प्रति किलोने सुद्धा आपण ब्रोकोली विकली. तर आता इंग्लिश भाज्या किंवा चायनीज भाज्या ब्रोकोली, झुकिनी ह्या बाबतीत सांगायचं झालं तर लोकांसमोर हा मोठा प्रश्न पडतो की ते विकायचं कुठं.
किंवा त्याचा एंड युजर कोण, तर हे बऱ्यापैकी सगळ्या 5 स्टार हॉटेल 3 स्टार हॉटेल्सना लागणाऱ्या भाज्या आहेत. मग ह्याचं दादरला मार्केट आहे, पुण्याला पण मोठं गुलटेकडीला मार्केट आहे. मग आपले काही मित्र होते की जे मीडिएटर होते की ज्यांच्या माध्यमातून आपण ते विकलं, किंवा साताऱ्यामध्ये त्यांना पोच केलं, उमरजमध्ये पोच केलं आणि त्यांच्या माध्यमातून ते विकलं. काही ठिकाणी गोव्यासारख्या ठिकाणी आपण डायरेक्टसुद्धा कालांतरानं आपल्याला लिंक मिळाले की त्या माध्यमातून ह्या सगळ्या भाज्या, चायनीज भाज्या, एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आपण विकल्या आणि त्यामधनं चांगले पैसे आपल्याला मिळाले. त्याच्या पुढे जाऊन सांगावंसं वाटेल की आलं पिकाला एक काळ असा होता की अजिबात दर नव्हते. 3, 4, 5 रुपये किलोनी सुद्धा आलं आपल्या शेतकऱ्यांचं विकलं जात नव्हतं. तर अशा वेळेला काही लोकांनी त्याची सुंठ निर्मिती केलेली होती. तर ती सुंठ घेऊन विकण्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला जवळपास 5.5 लाख रुपयापर्यंत निव्वळ नफा मिळालेला होता. आणि सध्यासुद्धा आता 2021 चालू आहे, तर आजसुद्धा तीच परिस्थिती आहे की आल्याचे दर पूर्ण डाऊन आहेत आणि आल्यावरती प्रक्रिया करणं किंवा बाय प्रोडक्ट बनवणं आज गरजेचं झालेलं आहे. सध्या आपल्याकडं एक 5 एकर क्षेत्रावरती कांदा लागवड आहे आणि तो आता पूर्ण मॅच्युअर झाला आहे, कांदा काढणीला आला आहे. 100% ऑर्गॅनिक पद्धतीनं आपण कांद्याचं उत्पादन घेतलेलं आहे. एकरी ॲव्हरेज 15 ते 20 टनापर्यंत कांद्यापासून आपल्याला उत्पादन मिळतं. ॲव्हरेज एक 30 रुपये 25 रुपये रेट आपल्याला अपेक्षित आहे आणि 5 एकरामधनं एक 18 ते 20 लाख रुपये आपल्याला निश्चितच मिळणार आहेत. त्याच्याचबरोबर आपण तायवान पिंक जातीचं पिरूची लागवड केलेली आहे. त्याच्याचबरोबर 1.5 एकरामध्ये ॲलोवेराची लागवड आहे, कोरपडीची लागवड आहे. कोरपडीची पानं गेल्या 10 वर्षापासून आपण सातत्यपूर्ण विकतो आहे, नवीन कंपन्यांना अप्रोच होतो आहे. गवती चहा लागवड आहे 1/2 एकरामध्ये. आता पुढच्या जूनमध्ये आपण 1-2 एकरामध्ये परत गवती चहाची लागवड करतो आहे. त्याच्याचबरोबर 1/2-1.25 एकरामध्ये आपले आल्याची लागवड आहे. त्या आल्याला दर नसल्यामुळं सध्या सुंठ निर्मितीचा विचार चालू आहे. अजून सांगायचं झालं तर बाकी प्रायोगिक तत्वावरती ड्रॅगन फ्रूट किंवा आपले अश्वगंधा, शतावरी, त्याच्यानंतर बेलफळ अशी बरीच वेगवेगळे वनौषधींची झाडं आपण लागवड केलेली आहे. कदंब, हिरडा, बेहडा असे बऱ्याच प्रकारचे आपण झाडं लागवड. त्याच्याबरोबर आपण एक मद्रास ऊस किंवा काळा ऊस 1/2 एकरामध्ये लावलेला आहे. त्याच्यापासून आपण गुळ निर्मिती केलेली आहे किंवा तो कच्चा खाण्यासाठी म्हणून सुद्धा मुंबईला विकतो आहे. आवळा, सीताफळ फळबाग आहेत. आवळा हार्वेस्टिंगला आलेला आहे. आवळ्यापासून आता आवळा कँडी बनवणार आहे. अजून आपण आवळा परचेस करून पण त्यापासून कँडी बनवणार आहे. आणि कँडी निर्मितीचा सुद्धा एक खरंच मोठा व्यवसाय होऊ शकतो. आपण त्या दृष्टीने त्या बाजूने विचार केलेला नव्हता, पण आवळा हे पीक असं आहे की आवळ्याचे बरेच बाय प्रोडक्ट बनवून आपण त्याचं चांगलं ब्रँडिंग करून मोठ्या प्रमाणात अर्थार्जन करू शकतो. सेंद्रिय खत निर्मिती करत असताना ज्यावेळी मी लॅबची उभारणी केली, सेंद्रिय खत निर्मितीसाठी कंपल्सरी होती, त्यावेळी मुंबईला गेल्यावर एक जाणवलं की हातगाड्यांवरती छोटे सोललेले ऊसाचे पाउचेस बघायला मिळाले. त्यावेळी मी सर्च केलं की हा ऊस कुठला आहे, तर बऱ्यापैकी लोकांनी सांगितले की हा मद्रास ऊस आहे. मग मी ज्यावेळी परत आलो त्यावेळी मग शोधायला सुरुवात केली की हा मद्रास ऊस बियाणं कुठे मिळेल आपल्याला. आणि ते बियाणं मागच्या 2 वर्षापूर्वी मला उपलब्ध झालं आणि ते आणल्यानंतर मग आपण लागवड केली. लागवड करून आत्ता मागच्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आपण तो ऊस विकला. सध्या आपल्याला त्याच्यापासून तेवढे पैसे नाही मिळवता आले, पण मोठमोठ्या मॉलमध्ये 2.5 लाख रुपये टनाने हाच ऊस विकला जातो. वरचे साल काढून त्याचे आतला जो गाभा आहे तो छोट्या पनेटमध्ये पॅक करून विकला जातो आहे. त्याच्याचबरोबर त्याची गुळ निर्मिती फार सुंदर होती आणि ऑर्गॅनिक पद्धतीने केलेला ऊस मुंबईसारख्या ठिकाणी चांगल्या दराने विकला जातो आहे. तर खरंच शेतकरी बांधवांनी किंवा शेतकरी मित्रांनी विचार करायला हरकत नाही की आपण जो जनरल ऊस पिकवतो आहे 3 रुपये किलोने विकतो आहे, त्याच्याच बरोबरीनं 1-2 एकरामध्ये 1/2 एकरामध्ये ह्या ऊसाची लागवड करायला हरकत नाही किंवा त्याच्यासाठी विक्रीसाठी प्रयत्न करून तो चांगल्या दराने विकणं गरजेचं आहे. ऋषिकेश ढाणे यांनी शेतीमध्ये निरनिराळे प्रयोग करत यशस्वीपणे शेती करण्याचं काम केले आहे व शेती व्यवसायाचा कायापालट केला आहे. त्यासाठी त्यांना भरपूर पुरस्कारांनी देखील सन्मानित केले गेले. ऋषिकेश यांचा आदर्श घेऊन शेतकऱ्यांनी जर शेती केली तर शेतकरी नक्कीच करोडपती होऊ शकतात. याबद्दल ऋषिकेशजी काय सांगतात ते पाहूयात. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत कृषी उद्योजक ऋषिकेशजी ढाणे, पाडळीचे आहेत, निनाम पाडळीचे. मला त्यांना हा प्रश्न विचारायला आवडेल की सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून कांद्याचं भरघोस उत्पन्न घेता आहात, तसेच तुम्ही कांद्याची रोपंसुद्धा तयार करण्याचं काम करत आहात, तर कांद्यामध्ये काय काय नवीन संधी उपलब्ध आहेत? हां, निश्चितच आपण बघितलं, आपण बीज निर्मिती पण करतोय आणि कांदा उत्पादन पण करतोय. बऱ्याचदा काय होतं की कांदा पिकावरती उत्पादन खर्च जास्त झाल्यामुळं कांदा उत्पादक अडचणीत येतोय. तर आपण कोणाकडनं ते रोप विकत आणून ज्यावेळी कांदा लावतो त्यावेळी कळत नकळत उत्पादन खर्च जास्त होतो, रोप चुकीचं येऊ शकतं, त्यामध्ये भेसळ होऊ शकते. तर हे सगळं टाळण्यासाठी आणि कांद्यापासून दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी आपण एकतर चांगल्या जातीचा गोट, पुन्हा फुरसंगी गारवा किंवा चांगल्या गारवा जातीचा गोट आणून कांदा कट करून त्याच्यापासून बियाणं निर्मिती करून
आपण रोप टाकून कांदा लागवड करणं जास्त फायद्याचं पडेल. त्याच्यामुळे आपलं उत्पादन खर्चही कमी होईल आणि आपल्या कांद्याच्या उत्पादनाचा दर्जाही चांगला सुधारता येईल आणि एक दर्जेदार कांदा उत्पादन केल्यामुळं आपल्याला चांगलं मार्केट मिळेल किंवा चांगला नफा मिळू शकेल. सर, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगबद्दल आपण बोललो, तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगबद्दल जर शेतकऱ्यांनी वाचण्यासाठी, म्हणजे आत्तापर्यंत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आपली जशी चर्चा झाली त्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. तर अशा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी? कसं होतं की आपण त्या पिकांविषयी किंवा त्या प्रोडक्टविषयी अभ्यास करणं गरजेचं आहे. स्वतः मातीमध्ये उतरून अभ्यास करणं गरजेचं आहे. इमू पालन बाबतीत पण थोडंसं सांगावंसं वाटेल की इमूची अंडी विकली जातील किंवा अशा भाबड्या अपेक्षेने लोकांनी इमूचे पालन केलं. आणि ते बऱ्यापैकी तज्ज्ञ लोकांनी अभ्यास केलेला होता की कुठेही अंड विकलं जात नाही, कुठेही तेल बनत नाही किंवा ही फसवणूक चालली. तर या गोष्टींसाठी आपण तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे किंवा तो प्रोडक्ट खरंच विकला जाईल का याविषयी थोडंसं प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि एक वाटतं की असा कोण कोणाचा उद्धार करत नाही किंवा कोण कोणाला पैसे कमवायला प्रवृत्त करत नाही. त्यामुळं मी जरी असेल किंवा साहेब असतील तरी आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगू, काही गोष्टींपासून वाचवायचा प्रयत्न करू, पण जे पण करायचं आहे ते स्वतःला करायचं आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या दिशेनं एखादा व्यवसाय चालू केल्यावर कमीत कमी 100 असं म्हटलं जातं की 3 वर्षापर्यंत त्यातनं मोठा आउटपुट मिळणार नाही, हा अँगल दृष्टिकोन ही गोष्ट डोक्यात ठेवून आपण त्या व्यवसायामध्ये पदार्पण करणं गरजेचं आहे किंवा वाट पाहायची तयारी ठेवून आपण व्यवसाय करणं गरजेचं आहे. सर, सुरुवात मला हा प्रश्न विचारायला आवडेल की सर, सुरुवात तुम्ही किती रुपयापासून केलेली आणि आत्ता तुमचं काय स्टेटस आहे आर्थिक दृष्ट्या? तर मला एकतर पहिल्यापासून कर्ज ह्या गोष्टीपासून थोडंसं भीती म्हटलं तरी चालेल किंवा थोडंसं तिरस्कार म्हटलं तरी चालेल. काय होतं की बऱ्यापैकी अशी कोणीतरी म्हण आणली किंवा समाजामध्ये बोललं जाते की कर्जाशिवाय प्रगती नाही. तर ही बाब मला कधीच पटली नाही. एक वेळ आपण गरजा कमी करू, पण आपण प्रयत्न करायचे कमी नाही केलं पाहिजे. आणि आवडहवे कर्ज काढणारे व्यावसायिक बघितले, आवडहवे कर्ज घेऊन काम करणारे लोक बघितली, तर 100% फेल्युअर होण्याचे चान्सेस अशामध्ये जास्त असतात. त्याच्यामुळं मला स्वतःला असं सांगावंसं वाटेल की तुम्ही शेळीपालन करताय तर 2 शेळ्या घेऊन 2च्या 200 कशा होतील ते बघा, ना की 100 कर्जावर घेऊन अडचणीत येण्याचा प्रयत्न होईल. किंवा आता मी स्वतः जवळपास 3,500 रुपयांपासून सुरुवात केलेला व्यवसाय सरासरी आज आपला टर्नओव्हर 3 करोडच्या जवळपास जाऊन पोचलेला आहे. आणि मला असं वाटतं की पैसे मिळवायची काही संधी आपण सोडली नाही पाहिजे. म्हणजे आपण बघतो की आपण ज्यावेळी व्यवसायाला दुसऱ्या 2-4 बाजू निर्माण करतो त्यावेळेला आपण आळसामुळं म्हणतोय काय नाही माझं इकडं चाललंय, व्यवस्थित चाललंय, मला व्याप नाही, मला वेळ नाही, मला फोन एवढे येत आहेत. तर ह्या गोष्टींना थोडंसं बाजू द्यायला पाहिजे किंवा टाळल्या पाहिजेत. आणि अर्थार्जनासाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी ज्या पण संधी मिळतील तिचं सोनं केलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण वाटचाल किंवा प्रयत्न करणं गरजेचं आहे. सर, मला यामध्ये असं विचारावंसं वाटेल की सर, या सर्व तुमच्या जर्नीमध्ये तुमच्या कुटुंबाचा काय रोल होता, त्यांची साथ कशी तुम्हाला मिळाली? आपण जे आवळा कँडी, गवतीच्या फ्लेक, ॲलोवेरा हा फर्म जी काढली ती आरेलो हर्बल्स नावानं मुद्दा मिसेसच्याच नावावर काढली की तिच्या माध्यमातून तिचं वेगळ्या अँगलनं मार्केटिंग सुरू व्हावं आणि आपली जी फर्टिलायझरची वगैरे फर्म होती त्याला पण वेगळं नाव दिलेलं होतं. आणि ह्या सगळ्या जर्नीमध्ये ह्या सगळ्या लोकांचं आपल्याला मनापासून सहकार्य मिळालं किंवा एखादा निर्णय घेत असताना जरी तो निर्णय चुकीचा असला किंवा चुकीचा ठरला तर ह्या सगळ्या मंडळींनी कधी आपल्याला टोकाचे शब्द सुनावले नाहीत आणि कायम सांगितलं की तू करशील ती योग्य होईल, ठीक आहे. कुठं फेल्युअर आलं तरी पण बरोबर उभे राहिले. काही वेळेला काही गोष्टी नाही विकल्या गेल्या तरी सुद्धा त्यांनी कधी आपल्याला टोकाचे शब्द ऐकवले नाहीत. आणि खरंच या सगळ्यांच्या साथीमुळेच हे सगळं शक्य होतं. सर, कीड व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं? म्हणजे तुम्ही आत्ता म्हटलं की रासायनिक खताचा वापर कमी करायचा, पेस्टिसाईडचा वापर कमी करायचा, तर कीड नियंत्रण करण्यासाठी कीड व्यवस्थापन कोणत्या पद्धतीनं करावं? कसं होतं की आपण किडीची अवस्था बघून फवारण्या करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा लोक 4 महिने 8 महिने पिकाचं शेड्यूल आधीच ठरवतात आणि टप्प्याटप्प्याने कीटकनाशकं मारतात. तर ते खरं गरजेचं नाही किंवा तसं हितावं नाही. मग एकतर आपण फळमाशी वगैरे असेल वेलवर गेलं तर आपल्याला फळमाशीचे ट्रॅप मिळतात. ते फळमाशीचे ट्रॅप फळबागांमध्ये सुद्धा फळमाशी ट्रॅप मिळतात. ते सगळे ट्रॅप लावणं गरजेचं आहे. येलो स्टिकी ट्रॅप मिळतात ते सुद्धा लावणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून आपल्याला एकतर किडी आयडेंटिफाय होतील आणि आपल्याला फवारणी करणं सोपं जाईल. किडीच्या अवस्था बघून किंवा त्याचे प्रमाण बघून आपण फवारण्या ठरवणं गरजेचं आहे. तसे पर्यासारख्या फवारण्यासुद्धा मधनं करणं गरजेचं आहे. फिश ऑइल, नीम ऑइल सारख्या औषधंसुद्धा आपण ऑर्गॅनिक पद्धतीचे कीड नियंत्रकसुद्धा आपण देऊ शकतो. ऑर्गॅनिक पद्धतीची बुरशीनाशकं सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की एखाद्या पानावर एखादी कीड दिसते म्हणून लगेचच लोक तीव्र कीटकनाशक मारतात. तर तसं न करता आपण बऱ्यापैकी आपण विद्यापीठाच्या शिफारशीमध्ये पण बघतो की
कीड असलेला किंवा बुरशी असलेला भाग कट करा आणि तो जाळून टाका. तर हे आपल्याकडनं होत नाही बऱ्याचदा. तेवढाच पार्ट काढून आपण जर जाळून टाकला, त्याची विल्हेवाट लावली तर किडीला किंवा त्या रोगाला निश्चितच सुरुवातीच्या टप्प्यामध्ये चाळा बसायला मदत होते. तर मित्रांनो, मी आत्ताच कृषी उद्योजक म्हणालो. कृषी उद्योजक अशा उद्देशानं म्हणालो की सरांनी कृषीबरोबरच अनेक त्याच्याशी रिलेटेड जोडधंदे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून खूप चांगल्या पद्धतीनं अर्थार्जन करत आहेत सर. तर सरांना मला असा प्रश्न विचारायला आवडेल की सर, नव्यानं या व्यवसायामध्ये येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुमचा काय सल्ला असेल? नक्कीच. आता परवाचा किस्सा थोडा सांगायचा झाला तर आम्ही एक जमिनीच्या व्यवहारासंदर्भात साताऱ्यामध्ये होतो. तर एक 70 वयाचे गृहस्थ 75 ह्या रेंजमधले अलिबाग विकत होते. तर त्यांना विचारलं मी किती रुपयाला आहे, तर त्यांनी सांगितलं 10 रुपयाला अलिबाग आहे. त्यांच्याकडनं एक 10 वड्या 100 रुपयाच्या मी घेतल्या आणि त्यांना पुढे जाऊन विचारलं, लगेचच प्रश्न केला की सरासरी किती दिवसभरामध्ये तुम्हाला इन्कम होतो. तर त्यांनी सांगितलं सकाळीच थापलाय म्हणले अलिबाग, गावठी भाषेमध्ये सांगितलं, आणि आत्ता तर विकलाय म्हणले. सरासरी ॲव्हरेज 1200-1500 रुपये रोज मी मिळवतो. एवढं समाधान वाटलं की आता ठीक आहे, उद्योग लहान असेल पण आज एक 65 वर्षाची व्यक्ती 1000 रुपये किंवा 1200 रुपयाचा अलिबाग विकते. सांगायचा भाग एकच की त्यांना काम कुठलंही हलकं नसतं, छोटं नसतं. आपल्याला ते विकता आलं तर तुम्ही त्या व्यवसायात यशस्वी झालात. प्रोडक्शन मला तर असं वाटतं की प्रोडक्शन हा एक 20-25% भाग आहे. 70-75% जबाबदारीने तुम्हाला विकता आलं पाहिजे. आणि कृषी क्षेत्रामध्ये सर एवढ्या संधी आहेत, प्रचंड संधी आहेत की कुठल्याही पिकाचं तुम्ही विक्रमी उत्पादन घेऊ शकता. त्याच्यापासून बाय प्रोडक्ट बनवले तर ते 100% विकलं जाऊ शकतं. फक्त आपली ती विकायची तयारी पाहिजे. शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत जाऊन प्रयत्न करायची तयारी पाहिजे. यश तुम्हाला 100% मिळतंच. तर मित्रांनो, हे होते आदर्श शेतकरी ऋषिकेशजी ढाणे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया लवकरच नव्या विषयासोबत. तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनल मानलराव द जर्नी ऑफ इन्स्पिरेशन.